इतकं दिलं इतकं दिलं, इतकं दिलं इतकं दिलं तुम्ही मला. खरंच सांगतो माणूस केलं तुम्ही मला. पावसाळ्यात तर वर्षावाला मिती नव्हती, पावसाळ्यात तर वर्षावाला मिती नव्हती. माझी ओंजळ कधी सुद्धा रीती नव्हती. शिक्षक हा शब्द फक्त एक व्यवसाय नाही, तर तो आहे असंख्य विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्याची एक अखंड साधना. काही शिक्षक पुस्तकं शिकवतात, पण काही शिक्षक आयुष्य शिकवतात, आयुष्य घडवतात. श्री एकनाथ नरके सर, आपले लाडके अण्णा, हे त्यापैकीच एक, ज्यांनी फक्त धडे नाही दिले, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात एक नवीन दिशा दिली. ज्यांनी वर्गाच्या चौकटी पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांशी, सहशिक्षकांशी, पालकांशी आणि गावागावातील माणसांशी एक जिव्हाळ्याचं, आपुलकीचं नातं जोडलं. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला जर आज व्यक्त होता आलं, तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याची भावना कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या शब्दात व्यक्त करताना त्याला आपसुकच म्हणावंसं वाटेल. इतकं दिलत इतकं दिलत, इतकं दिलत इतकं दिलत तुम्ही मला. खरंच सांगतो माणूस केलत तुम्ही मला. पावसाळ्यात तर वर्षावाला मिती नव्हती, पावसाळ्यात तर वर्षावाला मिती नव्हती. माझी ओंजळ कधी सुद्धा रीती नव्हती. पण कधी उन्हाळ्याच्या वणव्यातही तुमचं प्रेम सरी झाल्या, मला शोधत घरी आल्या. तुम्ही मानून घेतलं, माझं मन जाणून घेतलं. इतकं दिलत तुम्ही मला. खरंच सांगतो माणूस केलत तुम्ही मला. पावसासारखं त्यांचं देणं, अखंड, न थांबणारं, अविरत, आणि उन्हाळ्याच्या कठीण काळातही त्यांचं प्रेम थंडगार सरींसारखं साथ देणार. हे फक्त एका शिक्षकाचं नाही, तर एका माणसाचं, एका प्रवासाचं, एका प्रेरणेचं जीवन दर्शन आहे. आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या या टप्प्यावर आपण पाहणार आहोत त्यांनी जगलेला तो सुंदर प्रवास, जो अजूनही अनेकांच्या आयुष्यात उजेड देतो आहे. तर तुम्ही आता सध्या 9वीची परीक्षा देऊन 10वीच्या वर्गात जाता. 10वीच्या वर्गामध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि पहिला दुसरा येण्यासाठी धडपड करत असतो. त्यामध्ये कमी गुण जरी असेल तर आपण चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो. मला एक सांगायचं की आपण शाळेमध्ये शिक्षण घेऊन उच्च पदावर जाण्यासाठी नुसती गुणवत्ता न पाहता किंवा मार्क न पाहता, मार्काला विसरून जातो आपण, परंतु त्याच्यामध्ये असलेले जे काही गुण आहेत, कौशल्य आहे, त्या आधारित आपण चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो. मी सुद्धा आता 10वीला असताना मला 63% मार्क पडले आणि पुढं भविष्यामध्ये मी त्या ठिकाणी D.Ed करून शिक्षक म्हणून, त्याचबरोबर मुख्याध्यापक म्हणून, त्यानंतर केंद्रप्रमुख म्हणून अशा पद्धतीचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही सुद्धा मार्क कमी पडले म्हणून खचून न जाता आपल्याला पुढं शिक्षण कायम ठेवणं महत्त्वाचं आहे. श्री एकनाथ जनार्दनराव पाटील नरके यांचा जन्म दिनांक 1 मे 1968 टाकळी अंबड या ठिकाणी झाला. त्यांचं शिक्षण इयत्ता 1ली ते 6वी पर्यंत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टाकळी अंबड, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे झाले. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना शिक्षक म्हणून श्री हजत सर, श्री पाखरे सर, श्री वामन आणि श्रीमती वामन मॅडम, श्री नाटेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना प्राथमिक शिक्षण चांगल्या प्रकारे मिळालं. त्यामुळे ते पुढील शिक्षणासाठी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आडगाव बुद्रुक, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांची आत्या आणि त्यांची बहीण, त्यांचे मेहुणे यांच्या सानिध्यात मौजे आडगाव येथे 7वी बोर्ड परीक्षा चांगल्या गुणांनी पास होऊन पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी आडगाव येथील भगवान विद्यालय या शाळेची निवड केली आणि या ठिकाणी इयत्ता 8वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ते इयत्ता 10वीमध्ये 63.85% गुण घेऊन उत्तीर्ण झाले. या काळामध्ये भगवान विद्यालयामधील शिक्षक ज्यांनी त्यांना आपल्या मुलाप्रमाणे सांभाळले असे श्री केदार सर, त्याचबरोबर संस्थेचे मुख्याध्यापक श्री विनायकराव वाघ सर, श्री अष्टेकर सर, श्री म्हेत्रे सर,
श्री चाटे सर, श्री घुगे सर, त्या शाळेचे शिपाई श्री बानाईन आणि श्री बोंगाणे यांचे सहकार्य लाभले. त्याचबरोबर त्यांचे मार्गदर्शनही लाभले. नंतर पुढील शिक्षणासाठी कोणत्या विभागाची निवड करावी यासाठी काही मित्रमंडळींचा आणि त्यांच्या शिक्षकांचा सल्ला घेऊन त्यांनी D.Ed करण्याचा निर्णय घेतला आणि सन 1985 ते 87 या 2 वर्षात शासकीय अध्यापक विद्यालय कन्नड, तालुका कन्नड येथे काही दिवस शिक्षण घेऊन त्यांची बदली विनंतीवरून शिक्षणासाठी शासकीय अध्यापक विद्यालय पैठण येथे करून त्यांचे D.Edचे शिक्षण पूर्ण झाले. D.Ed उत्तीर्ण झाल्यानंतर प्रथम शिक्षक काम करण्यासाठी वेगवेगळ्या संस्थेमध्ये मुलाखती दिल्या, परंतु त्यांना सर्वात मोठी संस्था असलेल्या शाळेमध्ये सेवा करण्याची इच्छा होती. त्यामुळे ते मराठा शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे शिक्षक म्हणून सेवा करण्यासाठी विनंती अर्ज केला आणि त्यांना शिक्षक म्हणून काम करण्यासाठी मराठा शिक्षण संस्था औरंगाबाद संचलित जवाहर विद्यालय पाचोड, तालुका पैठण या ठिकाणी सहशिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. सदरील शाळेमध्ये काम करत असताना तत्कालीन मुख्याध्यापक श्री नारळे सर, त्याचबरोबर श्री चितळे सर, श्री सोनवणे सर, श्री गुजर सर यांचा सहवास लाभला. त्यानंतर जिल्हा परिषद औरंगाबाद येथे प्राथमिक शिक्षकाची पद भरतीची जाहिरात आली आणि त्या जाहिरातीचा फायदा घेऊन ते जिल्हा परिषदेमार्फत शिक्षक भरतीची परीक्षा पास झाल्यामुळे त्यांना शिक्षक म्हणून आदेश मिळाले. सदरील काळात संस्थेत काम करावं की जिल्हा परिषदमध्ये काम करावं यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री मरकड सर यांचा सल्ला घेऊन त्यांनी त्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये उपस्थित होण्याचा मार्ग दाखवला. त्यामुळे दिनांक 27/11/1987 रोजी ते जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दावरवाडी या ठिकाणी सहशिक्षक पदावर उपस्थित झाले. दावरवाडी येथून उपस्थितीपत्र घेऊन नानेगाव वेचे जाण्यासाठी काही साधन उपलब्ध नव्हते, तरी तेथील शिक्षकांच्या मदतीने गावातून एक किरायाची सायकल घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नानेगाव येथे श्री शंकर कुमावत सर यांनी उपस्थित करून घेतले. नानेगाव या ठिकाणी दिनांक 27/11/1987 ते 24/7/1990 पर्यंत शिक्षक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. ते मौजे नानेगाव या मूळ गावी राहण्यासाठी खोली मिळत नसल्यामुळे शाळेजवळ असलेल्या समाज मंदिरामध्ये नानेगाव या ठिकाणी 1 वर्षभर राहिले. दरम्यानच्या काळात त्यांच्या घरी त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आणि 10 मार्च 1988 रोजी मौजे पाथरवाला येथील श्री शेषराव रामराव पाटील जाधव यांची कन्या कुमारी सुनीता जाधव हिच्यासोबत विवाह झाला. नंतर ते दोघे पती पत्नी गावातील श्री मगर महाराज यांच्या घरामध्ये 100 रुपये किराया देऊन नानेगाव येथे शाळेच्या मुख्यालयात राहिले. नंतर त्यांच्या घरामध्ये 22 ऑगस्ट 1989 रोजी त्यांना त्यांचा मोठा मुलगा चिरंजीव प्रशांत याचा जन्म झाला आणि दिनांक 24/7/1990 पर्यंत नानेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवा केली. या समाज मंदिरामध्ये राहायला लोक येत होती, कारण की इथं पलीकडच्या कडीपासून अलीकडच्या कडे चंदन वाजत यायचे आणि इकडून तिकडं वाजत जायचं. याच्यामुळं लोक इथे राहायला येत होते. आज कोणी अधिकारी कोणी जरी आलं की थांबत नाही. नरकेसरी इथं राहिले, इथे एक रूम होती, याला लगत याच्यात राहिले आणि लोकांची या नसता होती ही भूताची कल्पना ही होती. मी निवृत्ती गणपतराव माने, राहणार नानेगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, मुक्काम यशवंतनगर पैठण. आदरणीय एकनाथजी नरके सर, मी नानेगाव शाळेत जेव्हा 3रीच्या वर्गात होतो तेव्हा सरांची फर्स्ट जॉईनिंग आमच्या नानेगावलाच होती. सर तेव्हा आमच्या शाळेत जॉईन व्हायला सायकलवर आले. मला आणखी आठवतंय, तेव्हा आम्हाला इथे मुख्याध्यापक म्हणून मला वाटतं कुमावत सर होते आणि सर नंतर सर आले. सरची कारकीर्द म्हणजे अद्यापही आठवते, कायम ते क्षण लक्षात येतात. सर जेव्हा आले, सरचा प्रचंड दरारा विद्यार्थ्यावर होता आणि सरांचं विद्यार्थ्यावर फार फार प्रेम पण होतं. सर तितकंच विद्यार्थ्यात रमून जायचे. शिकवताना पण एकदम असं विद्यार्थी प्रिय सर, शिकवताना एकदम असं रम्मान होऊन शिकवायचे सर.
विद्यार्थी चुकला तर सर प्रसाद द्यायला पण मागे पुढे पाहत नव्हते. सरचे धापाटे आणखी पण आठवतात, पाठीत मारलेले. गणित शिकवत असताना पाडे चुकले सरची धापाटे काय मत आम्हाला असायची. त्याच्यामुळे अद्यापही पाडे मी मात्र अद्यापही विसरलेलो नाही. पाडे ती सरांचीच किमया म्हणावं लागेल, सरांनी दिलेला प्रसाद म्हणावं लागेल. खरंच छेडी लागे छमछम विद्या ही घमघम हा अनुभव सरांनी आम्हाला तेव्हा दिलेला आहे. खरंच असे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला भेटत राहो अशी मी नाथचरणी प्रार्थना करतो. सरांना पुढील आयुष्य सुख समाधानाचं, आनंदाचं आणि दीर्घ असं जावं अशी नाथचरणी प्रार्थना करून थांबतो. सदरील सेवा काळातील विद्यार्थी चांगल्या पदावर काम करीत असून त्याचे समाधान आज त्यांना मिळत आहे. नंतर त्यांना त्यांच्या सोयीचे असलेले गाव मौजे आगर नांदर मिळण्यासाठी त्यांच्या गावचे प्रतिष्ठित शेतकरी तसेच व्यापारी श्री विलास शेठ पहाडे यांच्या मदतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगर नांदर येथील शिक्षक श्री राजधर फसले यांच्यासोबत आपशी बदली करून घेतली आणि दिनांक 25/7/1990 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगर नांदर केंद्र आपेगाव तालुका पैठण या ठिकाणी उपस्थित झाले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगर नांदूर केंद्र आपेगाव तालुका पैठण येथे काम करण्याची संधी मिळाली. यावेळी शाळेत काम करत असताना गावातील सर्व नागरिक आणि विद्यार्थी यांच्या मदतीने वृक्षारोपण आणि इतर कामे करत असताना त्यांना श्री महेश पाठक सर यांची मदत झाली. श्री महेश पाठक सर सेवानिवृत्त झाल्यानंतर या ठिकाणी त्यांना मुख्याध्यापक म्हणून काम करावे लागले. या काळात 17 सप्टेंबर 1992 रोजी त्यांची मुलगी कुमारी सोनाली हिचा जन्म झाला. आगर नांदूर गावी मुलींची उत्कृष्ट पट नोंदणी वृक्षारोपण कार्यक्रम चांगल्या प्रकारे केल्याबद्दल जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे तत्कालीन माननीय शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते बक्षीस आणि त्यांचा सत्कार करण्यात आला. कुटुंब कल्याण कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्यामुळे तालुका पातळीवरील तालुका आदर्श पुरस्कार याच काळात प्राप्त झाला. पुढे काम करत असताना साक्षरता अभियान सुरू झाले. साक्षरता अभियानाचे काम करत असताना काही राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांची बदली प्रशासकीय कारण दाखवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारुंडी तांडा केंद्र कडेठाण तालुका पैठण या ठिकाणी करण्यात आली. परंतु त्यांची बदली रद्द करण्यासाठी 7 दिवस गावकऱ्यांनी शाळा बंद ठेवली आणि बदली रद्द करा किंवा सरांना सोयीचे गाव द्या अशी मागणी लावून धरली. शेवटी गावकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमुळे तसेच पंचायत समिती पैठण येथील सर्व अधिकारी यांच्या सहकार्यामुळे त्यांना पारुंडी तांडाऐवजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरडपुरी या ठिकाणी दुरुस्ती आदेश करून 3 डिसेंबर 1993 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरडपुरी केंद्र विहा मांडवा या ठिकाणी उपस्थित झाले. मी आगर नांदूर येथील सरपंच संजय किशोर पवार श्री नरके सर यांची 1990 साली आमच्या इथं सुरुवात झालेली असताना त्या काळामध्ये शासनाने साक्षरता अभियान नावाचे एक अभियान चालू केले. त्या अभियानाच्या संदर्भामध्ये सरांनी आमच्या येथील 300 निरक्षर लोक साक्षर करण्याचं काम केलं आणि हे सगळं सुरळीत चालू असताना अचानक गैरसमजुतीने त्यांची आमच्या इथून बदली करण्यात आली पारुंडी तांडा येथे. आणि त्या संदर्भात गावकऱ्यांनी एक चांगला शिक्षक म्हणून त्या काळामध्ये शिक्षकाची बदली कॅन्सल व्हावी किंवा दुसरं सोयीचं गाव मिळावं या दृष्टिकोनातून आमच्या गावातली सर्व मला सुद्धा आठवतं की सर्व गावातली लोक जमा होऊन त्यांनी असं ठरवलं की सरांची बदली जोपर्यंत कॅन्सल होत नाही तोपर्यंत आपल्या शाळेचा बंद ठेवायची असा गावकऱ्यांनी निर्धार केला. 3 डिसेंबर 1993 ते 19 जून 2018 पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरडपुरी केंद्र नवगाव येथे सहशिक्षक पदावर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. या काळात या शाळेमध्ये त्यांचे गुरु श्री वामन, श्रीमती वामन, श्री कोल्हे, श्री जोशी, श्री बोरुडे यांचा सहवास लाभला. त्यानंतर 20 जून 1998 रोजी केंद्रीय प्राथमिक शाळा नवगाव येथे विनंती बदली करून घेतली आणि केंद्रीय प्राथमिक शाळा नवगाव येथे सहशिक्षक म्हणून काम केले. परंतु त्यांच्या पदोन्नतीने परत 18 फेब्रुवारी 1998 रोजी प्राथमिक पदवीधर म्हणून परत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरडपुरी केंद्र नवगाव या ठिकाणी पदवीधर शिक्षक म्हणून उपस्थित झाले.
सदर काळात 9 एप्रिल 1998 रोजी त्यांचा दुसरा मुलगा चिरंजीव शुभम यांचा जन्म झाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरडपुरी या ठिकाणी 18 फेब्रुवारी 1998 ते 2 जुलै 2003 प्राथमिक शाळा हिरडपुरी शिक्षक व काही प्रभारी काम करत असताना श्री वाघ, श्री विठ्ठल नरके, श्री वसौ वामन, श्री गवारे, श्री ढाकणे आणि श्रीमती शर्मा मॅडम यांच्यासोबत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करण्याचा योग आला. या काळामध्ये शाळेच्या भौतिक गरजा तसेच इतर बाबींसाठी गावातील लोकांच्या सहकार्याने शाळेच्या समस्या सोडून दुबार पद्धतीने सुरू असलेली शाळा विद्यार्थी हित लक्षात घेता पूर्ण वेळ केली आणि विद्यार्थी हितासाठी प्रयत्न केले. मी सुविद्या वामन, रिटायर हेडमास्टर, हिरडपुरीला सर्व्हिस होती मी. आणि सुरुवातीला बरेच दिवस मी टाकलीला पण सर्व्हिस केली. आणि टाकलीला सर्व्हिसला असताना माझे विद्यार्थी एकनाथ नरके सर हे माझे 5वीला विद्यार्थी होते. आणि एवढे चुनचुनेच होते ते, खेळायला तितकंच, खोड्या काढायला तितकंच, अभ्यासाला पण पुढे असायचे. आणि वेळेवर येणं, वेळेवर अभ्यास करणं, त्याच्यामुळे देवाला ते मी पहिले असायचे. आणि चुनचुनीत विद्यार्थी आयुष्यभर शिक्षक लोकांच्या म्हणजे मनात घर करून राहतात. आणि मला असं अभिमानाने सांगा वाटतं की जेव्हा मी हिरडपुरीला शिक्षिका होते त्यावेळेस ते स्टाफ म्हणून तिथे आले. हेडमास्टरचं काम काही दिवस केलं त्यांनी. आणि त्यांचं मला सहकार्य, माझं त्यांना सहकार्य. आणि विशेष म्हणजे माझे विद्यार्थी शिक्षक म्हणून हिरडपुरीला माझ्या शाळेत आल्यानंतर मला किती आनंद वाटला असेल ते शब्द सांगणं शक्यच नाही. इतका आनंद वाटला. खूप वेळ झाले की सरांनी डबा आणला, काही सरांचा डबा नसायचा, तर त्या सरचा डबा नेहमी जास्तच असायचा आणि सर्वांनी मिळून आम्ही खायचो. मला खूप आनंद वाटतो. परमेश्वर त्याला भरपूर आयुष्य देऊ, सुखी ठेवो आणि उरलेल्या आयुष्यामध्ये आनंदी देऊ त्यांना. आणि दिनांक 3 जुलै 2003 रोजी हिरडपुरी येथून जिल्हा परिषद प्रशाला विहा मांडवा येथे प्राथमिक पदवीधर म्हणून विनंती बदली करून त्या ठिकाणी उपस्थित झाले. जिल्हा परिषद प्रशाला विहा मांडवा या ठिकाणी इयत्ता 8वी ते 10वी या वर्गाचे मराठी विषयाचे अध्यापन करण्याचे काम या ठिकाणी मिळाले. त्याचबरोबर NCC स्काउट गाईड या विभागाचे काम करण्याची संधीही मिळाली. स्काउट गाईड कार्यालयात सदस्य होण्याचाही मान मिळाला. दरम्यानच्या काळात मुंबई येथे राज्यस्तरीय स्काउट गाईड मेळावा झाला. त्या मेळाव्याला जाण्यासाठी माननीय धनेगावकर साहेब यांच्यासोबत उपस्थित राहण्याचा योग आला. त्याचबरोबर जिल्हा परिषद प्रशाला विहा मांडवा तालुका पैठण येथे काम करत असताना पैठण तालुका शिक्षक सेवकांची पतसंस्था मर्यादित पैठण या संस्थेचे संचालक म्हणून निवडून येण्याचा मान त्यांना मिळाला. शिक्षक पतसंस्थेमध्ये काही काळ सचिव तसेच व्हाईस चेअरमन पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्यातून शिक्षक बंधू भगिनींचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. प्रशाला विहा मांडवा या ठिकाणी SSC बोर्ड परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सदरील काम उत्कृष्टपणे करून कसल्याही प्रकारची तक्रार येऊ दिली नाही. तसेच या काळामध्ये 10वी आणि 12वी परीक्षेचे परीक्षक म्हणून पाचोड या ठिकाणी काही काळ काम करण्याचा योग आला. या कालावधीत जे विद्यार्थी घडवण्याचे काम मिळाले त्यामधून आज रोजी काही विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, वकील, पोलीस आणि राजकीय नेते तसेच शिक्षक आणि इतर उद्योग व्यवसाय करण्यामध्ये आणि इतर विभागांमध्ये काम करणारे नागरिक तयार झाले. या कामाची पावती म्हणून सन 2005चा जिल्हा परिषदचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. मी मुंबई पोलीस किशोर छबराव डुकळे, राहणार ब्यामांडवा, जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 10वी पर्यंत शिकलो. मला 8वी पासून श्री एकनाथ नरके सर यांचा माझा संपर्क झाला आणि मला त्यांनी परिचय विचारला असता त्यावेळेस तुला काय व्हायचं, तर मी त्यांना सांगितलं मला पोलीस व्हायचं. मग त्याच्यानंतर त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे जवळ घेऊन सगळ्या प्रकारची माहिती घेऊन मला सांगितले तो एक चांगला पोलीस होऊ शकतो असं त्यांनी मला जवळ घेऊन सांगितले. आणि मला भरपूर प्रमाणात त्यांनी मदतही केली. माझी शिकण्याची परिस्थितीही नव्हती. अशा प्रकारे त्यांनी म्हणलं सर माझी परिस्थिती व्यवस्थित नाही, मग ते तू काही टेन्शन घेऊ नको, पुस्तके वगैरे तुला काय लागेल ते मी मदत करेल.
आणि त्यांनी मला खूप वेळेस पण आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे. असं सरांचा स्वभाव खूप मनमिळावू चांगला आहे. त्यामुळे मला त्यांची कुठे पण गेलं तर आठवण येते आणि सरांचं जेवढं कौतुक केलं तेवढंही कमी आहे. मी ज्या वेळेस गावाकडे येतो आणि मी जिल्हा परिषद शाळेला भेट देतो त्यावेळेस त्या सरांची मला सरांची खूप आठवण येते. आणि त्या वर्गातही मी ज्या वर्गात मला सर विचारलं तू पोलीस होशील का, त्या वर्गात सुद्धा मी जाऊन बघतो. मला त्या सरांची खूप आठवण येते. मला अभिमान आहे असं सरांच्या हाताखाली मी शिकलो. आज ते रिटायर होत आहे तरी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो असे गुरु सगळ्याला लाभो. सदरील काळात श्री सुखदेव थिटे सर मुख्याध्यापक म्हणून त्यांना लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करत असताना दिनांक 13 जानेवारी 2009 रोजी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे पदोन्नतीने मुख्याध्यापक म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवडे उंचेगाव केंद्र नवगाव या ठिकाणी दिनांक 14 जानेवारी 2009 पासून कामास सुरुवात केली. सदरील काळामध्ये शाळेतील सर्व शिक्षकांच्या सहकार्याने शाळेची गुणवत्ता तसेच विद्यार्थी हित लक्षात घेता चांगले काम करण्याची संधी प्राप्त झाली आणि या काळातील शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र बदल करून विद्यार्थी विविध पदावर कसे जातील यासाठी प्रयत्न केले. नमस्कार, माझं नाव संजय दिलीप चिंचखेडे, राहणार आवडे उंचेगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजी महाराज नगर. श्री नरके सर आम्हाला 6वी 7वी असताना मुख्याध्यापक काम बघत होते आमच्या इथं. 7वी नंतर काय करायचा हा प्रश्न होता समोर, तर सरांनी आम्हाला वेगवेगळे मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर आम्ही 8वीला हॉस्टेलला कुठं बाहेर जावं ते त्यांनीच आम्हाला सुचवलं. त्रिमूर्ती पब्लिक स्कूल जी शाळा आहे त्यांनी सुचवली आम्हाला. तिथपर्यंत 10वी शिक्षण झाल्यानंतर 11वी 12वीसाठी सुद्धा आम्ही PUP ज्युनियर कॉलेज लोणी येथे ॲडमिशन घेतलं. ते सुद्धा सरांच्याच मार्गदर्शनाखाली होतं. जिथं भविष्याचं आम्हाला काही माहिती नव्हतं तिथे समोर सरांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं. त्यामुळे आमचं शिक्षण व्यवस्थित झालं. त्याच्यानंतर 12वी नंतर मी BSc ॲग्री केली. BSc ॲग्री करण्याचाही सरांनी सल्ला दिला होता मला, कारण कृषी क्षेत्राशी निगडीत काहीतरी कर, पुढे स्कोप आहे चांगला, हा सल्ला सरांनी दिला होता आम्हाला. योग्य मार्गदर्शन केलं सरांनी, त्याबद्दल सरांचा मी आभारी आहे. आज माझा कृषी व्यवसाय व्यवस्थित चालू आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली. आमचे सर ज्यावेळेस मुख्याध्यापक होते त्यावेळेस एवढ्या मुलांना त्यांनी मार्गदर्शन केलं, एवढं शिकवलं. तर आज आमची मुलगी BHMS डॉक्टर झाली, मुलगा इंजिनियर झालाय. ते फक्त सरच्या सहकार्याने. सरचं एवढं मोठं योगदान होतं, इतके मुलं शिकले आमच्या गावामध्ये त्यावेळेस. कोणी ग्रॅज्युएट झालं, कोणी डॉक्टर झालं, अजून इंजिनियर झाले, कोणी प्रगतील शेतकरी झाले. शाळा मी इतकी छान केली सर त्यावेळेस, खूप छान केली. आणि पोरं बी त्यांचा जो पिरियड होता त्यावेळेस पोरं सगळे नोकरी लागले होते. सगळे मुलं भेटली होते सरला, आणखीन बी होते. मी या कारणाच्या गाव आहे कारण उंचेगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर. थोडक्यात माहितीची मला अशी की माझं घर शाळेजवळ आहे आणि 2009 साली आमच्या शाळेला एक उत्तम हेडमास्तर म्हणून श्री एकनाथ नरके सरची या ठिकाणी बदली झाली आणि तेव्हापासून आमच्या शाळेचा काय भाग झाला. सरचं वेळेवर येणं, शिक्षकाला वेळेवर या ठिकाणी हजर होणं, जवळचं तरी पण असला पण वेळेची फार सरनी महत्त्व हे केलं. आणि सरनी ज्या मुलाला शिकवलं समजा 2009 ते 2021 पर्यंत जेवढे या शाळेतून मुलं गेले ते चांगल्या टॉपवर गेले. कोणी पोलीस झाले, कोणी वकील झाले, कोणी डॉक्टर झाले. आणि सरची तळमळ होती की मुलं शिकले पाहिजे, की शास्त्राचा पगार घ्यायचा वा आणि मग हे करू ते करू असं नव्हतं. आपण शास्त्राचा पगार घेतो ना त्याचा पुरेपूर मोबदला आपण त्या मुलाला द्यायचा, ही अशी तळमळ त्यांची होती. त्याच्यामुळं नरके सर जोपर्यंत होते तोपर्यंत शाळा व्यवस्थित काढली. सरांनी या ठिकाणी भरपूर काम केले शाळेचे. ग्राउंडचं काम असेल, झाडे असतील, खेळणीचं असेल, संडास बाथरूम असेल, त्यांच्या किचन शेड झालं एकदम उत्तम. मी बरेच दिवस शाळेचा मी पोषण आहार बी केला. पण सरचं कुठलंच असं म्हणजे हे नव्हतं की त्याची तडजोड कुठली नाही, जे आहे ते सगळं व्यवस्थित पाहिजे ओरिजिनल. त्याच्यामुळं सरांनी ज्यावेळेस 2009 ते 2021 पर्यंत काम केलं
अत्युत्तम काम केलं शाळेचं आणि आमची सरामुळं आमची शाळा जिल्ह्यात गाजलेली. सन 2009 ते 2008 या कालावधीत आवडे उंचेगाव येथील विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले काम करून डॉक्टर, इंजिनियर, वकील, पोलीस, डी फार्मसी, बी फार्मसी कोर्स करून विद्यार्थ्यांना नोकरी लागली आहे. त्यामुळे सदरील काळामध्ये केलेल्या कामाचं समाधान मिळत आहे. आवडे उंचेगाव येथील 10 वर्ष 4 महिने हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर विनंती बदली अर्ज केला असता परत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिरडपुरी या ठिकाणी मुख्याध्यापक पदावर दिनांक 30 मे 2018 रोजी उपस्थित झाले. 30 मे 2018 ते 24 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरडपुरीमध्ये विविध प्रकारचे उपक्रम घेऊन वृक्षारोपण, शालेय परिसर स्वच्छता, बोलक्या भिंती, पिण्याच्या पाण्याची सोय, विद्यार्थी उपस्थिती, त्याचबरोबर विद्यार्थी गुणवत्ता कशी वाढेल यासाठी प्रयत्न केले. या ठिकाणी मराठी आणि उर्दू माध्यमाची शाळा असल्यामुळे दोन्ही विभागाला मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि शाळेतील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिस्त आणि चांगल्या पद्धतीचे शिक्षण आणि मार्गदर्शन देण्याचे काम या ठिकाणी करण्यात आले. त्यांचा सेवेतील सर्वात जास्त कालावधी जिल्हा परिषद उपप्राथमिक शाळा हिरडपुरी गावांमध्ये गेला असल्यामुळे सदरील गाव त्यांच्या स्मरणामध्ये कायम राहील याची त्यांना जाणीव आहे. माहे सप्टेंबर 2024 मध्ये जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकारी श्रीमती चव्हाण मॅडम तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विकास मीना साहेब यांच्या प्रेरणेने केंद्र प्रमुखाचे प्रमोशन होऊन त्यामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कचनेर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी केंद्र प्रमुख म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. परंतु केंद्र प्रमुख म्हणून नवगाव या ठिकाणी काम करण्याची त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी पैठणचे आमदार माननीय विलास बापू भुमरे साहेब तसेच जिल्ह्याचे खासदार माननीय संदीपान पाटील भुमरे साहेब यांना विनंती अर्ज करून त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांना केंद्रीय प्राथमिक शाळा नवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अतिरिक्त केंद्र प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्याबरोबर पैठण तालुक्यामध्येही त्यांना केंद्र प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कचनेर केंद्रातील आदर्श शाळा गाडीवाट या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेचा प्रथम क्रमांक मिळाला. तसेच याच केंद्रातील खाजगी धन्नाबाई तंत्र प्रशाला कचनेर या शाळेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. त्याचबरोबर इयत्ता 8वी आणि आता 5वी वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली. त्या परीक्षेचा निकाल सन 2025 पूर्ण केंद्राचा निकाल 95% लागला. दोन्ही केंद्रात इयत्ता 10वी अर्थात SSC वर्गाची मंजुरी मिळवून दिली. केंद्र प्रमुख म्हणून काम करत असताना शाळा भेटीमध्ये सर्व शिक्षकांना समजावून सांगून शाळेचा दर्जा, विद्यार्थ्यांचे हित, विद्यार्थ्यांच्या गरजा, शालेय परिसर वृक्षारोपण विविध कार्यक्रम घेण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन दिले. वार्षिक तपासणीमधून शाळेमधील अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले. कचनेर या ठिकाणी काम करत केंद्रीय मुख्याध्यापक श्री राऊफ पठाण सर यांचे सहकार्य चांगल्या प्रकारे मिळाले. तसेच नवगाव या ठिकाणी श्री नजन आणि श्री संजय लसगरे सर केंद्रीय मुख्याध्यापक यांचे सहकार्य चांगल्या पद्धतीने मिळाले. त्याचबरोबर दोन्ही केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करून शाळेचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते आणि सर्व गाव कायमस्वरूपी स्मरणात ठेवेल. मी संजय दशरथ लसगरे, केंद्रीय मुख्याध्यापक, केंद्रीय जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नवगाव. माझे सहकारी आदरणीय या केंद्राचे केंद्र प्रमुख एकनाथ जन्नाडके सर, जे की टाकळी आंबडचे भूमिपुत्र आहेत आणि नरके सरांनी कचनेर केंद्र सांभाळताना नवगाव केंद्र दुहेरी भूमिकेमध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे कार्य या ठिकाणी दोन्ही केंद्रामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी यापूर्वीच्याही प्रत्येक शाळेमध्ये धडाडीने नेतृत्व करून शालेय गुणवत्ता त्याचबरोबर शालेय विकास कामामध्ये त्यांचा खूप हातखंडा आहे. त्या संपूर्ण तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ते सुपरिचित आहेत. या केंद्रामध्ये त्यांच्यासोबत काम करताना मला खूप आनंद झाला
आणि हे काम करत असताना ते आल्याबरोबर अधिकारी पद्धतीने न वागता ते डायरेक्ट वर्गामध्ये जायचे आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्या वर्गाची गुणवत्ता पाहत होते. हे पाहून मला खूप आनंद झाला आणि त्यामुळे आपल्या नवं केंद्राची गुणवत्ता निश्चितच त्यांच्या या कामामुळे वाढलेली आहे. सरांनी गेली 58 वर्ष अविरतपणे स्वतःला झोपून शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव असं योगदान दिलेलं आहे आणि या योगदानामध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीशी उभं होतं. त्याचबरोबर वहिनी साहेब यांनी सुद्धा त्यांना या कामामध्ये खूप मदत केलेली आहे. हे सांभाळताना त्यांनी सामाजिक भान सांभाळून सुद्धा सामाजिक कार्य सुद्धा खूप ठिकाणी केलेलं आहे. विविध प्रकारचे हरिभक्तपरायण महाराजांचे सप्ते, कीर्तन, भजन, त्याचबरोबर वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी भरीव असं योगदान दिलं आहे. आता 30 एप्रिल 2026 रोजी या सेवेतून शिक्षण क्षेत्रातून सेवानिवृत्त होत आहेत. आम्हाला खूप या गोष्टीचं दुःख होत आहे की सर गेल्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं पोकळी निर्माण होणार आहे. त्याचबरोबर सरांचं पुढील जीवन निरामय, त्याचबरोबर सुख समृद्धी आणि भरभराटीचं आरोग्यमय जावं ही ईश्वर चरणी, नाथ चरणी, संत ज्ञानेश्वर महाराज चरणी प्रार्थना. मी काशीनाथ केंद्राचं केंद्रीय मुख्याध्यापक लोक पठाण, आदरणीय नारके सर, खरोखर अण्णा म्हणजे देव माणूस. आणि अण्णा जेव्हापासून आले तेव्हापासून मला एक ऊर्जा आल्यासारखं झालं. ज्याच्यासोबत राहतात अण्णा त्याला एकदम फ्रेश आणि जिवंत ठेवतात. अण्णाची वागणूक आणि आमच्या केंद्राला दिले त्यांनी योगदान हे माझ्या आयुष्यात आम्ही कधीच विसरू शकत नाही. खूप शिस्तबद्ध, सुरळीतपणे. आम्हाला दुःख वाटतं की असा कार्यक्षम केंद्र प्रमुख माझ्या आयुष्यातला खूप कमी लोकांमध्ये एक अण्णा आहे. तर ते आता त्याची निवृत्ती मुलाखत देताना मला असं दुःख होतं, कारण माझी अजून सेवा बाकी असल्यामुळे अण्णा जर राहिले असते तर अजून चांगलं झालं असतं असं माझं वैयक्तिक मत आहे. अण्णाला पुढील आयुष्य सुख समृद्धीचे लाभो हीच ईश्वरताने प्रार्थना. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व कालावधीमध्ये 1990 या कालावधीत आगर नांदर गावी शिक्षक म्हणून सेवा करत असताना माऊली जन्मभूमी आपेगाव संस्थाचे तत्कालीन अध्यक्ष गुरु विष्णू माऊली कोल्हापूरकर यांच्या सानिध्यामध्ये राहण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर या संस्थेने अध्यक्ष म्हणून ह.भ.प. ज्ञानेश्वर दादा कोल्हापूरकर यांचा सहवास त्यांना लाभला. त्यामुळे माऊली आणि त्यांच्या सर्व कुटुंबाशी जवळचा संबंध निर्माण झाला. संत सम्राट ज्ञानेश्वर भगवान विष्णू आज फार आनंदाची आणि तसं पाहायला गेलं तर एका शैक्षणिक क्षेत्रातला थोडीशी हानी म्हणता येईल, कारण माऊलींच्या सानिध्यात, माऊलींच्या या सगळ्या कार्यात अखंड तत्वानं असणारे एकनाथजी नरके सर रिटायरमेंट होत आहेत आणि त्या अनुषंगानं 87 साली त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर 90ला इथं आगरनांदरमध्ये त्यांची सर्व्हिस होत असताना रोज सकाळी माऊलींच्या मंदिरात यायचं, गुरुवारी विष्णू महाराजांचं दर्शन घ्यायचं हा नित्यनेम त्यांनी जपत आज 90पासून आत्तापर्यंत त्यांच्या जीवनातल्या प्रापंचिक, आध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक गोष्टी माऊलींच्या आशीर्वादातून, प्रत्येक कार्यात माऊलींच्या आशीर्वादाशिवाय त्यांनी कोणतेही कार्य परिपूर्ण केलं नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही कोणत्याही वेळेला कुठेही बाहेर कार्यक्रमाला असेल, कीर्तनं, प्रवचनं आदी करून आध्यात्मिक क्षेत्रातलं जे मोठं कार्य असेल त्यावेळेला आम्ही कधीही बोलवलं तर त्यांनी नकार कधी दिला नाही. आणि त्या दृष्टीनं आज ते रिटायरमेंट होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं कार्य केलेलं आहे की एक त्यांचं एक वेगळं कार्य होतं, दबदबा होता प्रत्येकात. आणि सरळ मार्गी एखाद्याचा व्यक्ती प्रपंचात जशा पद्धतीनं आपलं जीवन झोकून देते
काम करते, तसं त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आतापर्यंत झोकून दिलं. आम्हीच कधी कधी म्हणायचं सर इतकं काय मनाला लावून घेता, पण नाही, जे घेतले ते तडीस जाण्यासाठी ते अवरात्र प्रयत्न करत होते. काहींना बरं वाटत होतं, काहींना त्रास होत होता, पण त्यांनी कधी त्याची तमा बाळगली नाही आणि ते कार्य परिपूर्ण होऊन आज ते रिटायरमेंट अवस्थेत असताना सुद्धा त्यांच्या जीवनात त्यांच्या मातापित्यांचा आशीर्वाद, गुरु विष्णू महाराजांचा आशीर्वाद, माऊलींचा अखंड आशीर्वाद, आई भवानींचा आशीर्वाद, त्यांच्या पुढच्या जीवनासाठी मी माऊलींच्याकडे एकच प्रार्थना करतो, त्यांचं आता राहिलेलं जीवन हे आध्यात्मिक क्षेत्राकडे वळून, तसे ते पूर्वीपासून आध्यात्मिक क्षेत्रात होतेच, पण एक शैक्षणिक आणि प्रापंचिक करणं त्यांचं आद्य कर्तव्य होतं. आता ते रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी आध्यात्मिक क्षेत्राकडे वळून संपूर्ण जीवन या आध्यात्मिक क्षेत्रात, प्रापंचिक क्षेत्रात तसं कुटुंब खूप सुखी आहे, असंच सुखी त्यांचं कुटुंब राहावं आणि माऊलींचा आशीर्वाद त्यांच्या जीवनात प्राप्त होई. माऊली तसेच 2016 साली श्री क्षेत्र चौंडाळा या ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी जगदंबा इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली. त्याचबरोबर गेवराई तालुक्यातील लुखामसला येथे श्रीराम इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली. यामध्ये दोन्ही शाळा ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न केले. जगदंबा इंग्लिश पब्लिक स्कूल चौंडाळा तालुका पैठण या शाळेचे काम त्यांचे थोरले चिरंजीव प्रशांत नरके आणि त्यांची पत्नी सौ शिल्पा नरके हे दोघे आणि बाकी इतर शिक्षकांच्या मदतीने उत्कृष्टपणे काम करत आहेत. या शाळेमध्ये त्यांचे भाचे श्री राजेंद्र वाकडे यांचा या कामांमध्ये चांगला सहभाग मिळत आहे. या दोन्ही शाळेच्या स्थापनेला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या शाळांचा दशकपूर्ती सोहळाही याच काळात साजरा होत आहे. तसेच श्रीराम इंग्लिश स्कूल लुखामसला तालुका गेवराई या शाळेचे काम त्यांचे जावई श्री गणेशराव तांबे आणि त्यांची कन्या सौ सोनाली तांबे हे दोघे जण, तसेच दैठण येथील जावयांचे आजोबा श्री विलासराव पंडित आणि त्यांचे सर्व कुटुंबीय आणि इतर शिक्षकांच्या मदतीने तीही शाळा चांगल्या पद्धतीने सुरू असून सदरील शाळा प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता श्री क्षेत्र चौंडाळा या ठिकाणी जगदंबा विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी कला, वाणिज्य आणि विज्ञान तिन्ही शाखेची 11वी-12वी वर्गाची सुरुवात केली असून त्या ठिकाणी सदरील वर्ग चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. या कार्यासाठी त्यांच्या गावातील तसेच परिसरातील लोकांच्या सहकार्याने तसेच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने काम सुरू आहे. त्यामुळे ते दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांना अत्यंत आनंद आणि दुःख या दोन्ही गोष्टींचा अनुभव येत आहे. सदरील काळामध्ये कोणत्याही गावकरी आणि पंचक्रोशीतील सर्व स्तरातील शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी, सहकारी, अधिकारी, पदाधिकारी, नेते मंडळी यांच्यासोबत जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज सेवानिवृत्त होताना सदरील काळामध्ये जर एखाद्याचे त्यांच्याकडून मन दुखावले गेले असेल किंवा त्रास झाला असेल तर त्याबद्दल ते दिलगिरी व्यक्त करत आहेत, क्षमा मागत आहेत. सदरच्या काळामध्ये ज्यांनी त्यांना सहकार्य केलं त्यामध्ये त्यांचे सर्व भाऊ, बहीण, चुलते, चुलत्या, पुतणे, पुतण्या, भाचे, भाच्या, मेहुणे, मेहुण्या, मावशी, काका, मामा, मामी तसेच त्यांच्या दोन्ही मुलाच्या सासूरवाडीतील विहामांडवा गावातील त्यांचे जिवलग मित्र आणि परिसरातील सर्व नागरिक, पालक, सर्व नातेवाईक, त्याचप्रमाणे गावातील त्यांचे हितचिंतक सर्वांचे ते कायमस्वरूपी ऋणात राहतील आणि यापुढे त्यांच्याकडून जास्तीत जास्त समाजसेवा आणि धार्मिक कार्य तसेच जनसेवा करण्यासाठी वेळ व्यतीत करणार आहेत. दुःख एका गोष्टीचे आहे. सदरील काळामध्ये 15 जून 2025 मध्ये त्यांच्या आईचे दुःखद निधन झाले. त्या दुःखातून सावरत असतानाच 8 जून 2026 मध्ये वडिलांचे दुःखद निधन झाले. या दोन्ही गोष्टीचा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना खूप मोठी पोकळी निर्माण झाल्याचा आणि दुःख झाल्याने मनावर आघात झाला आहे. आई आणि वडिलांची सदरील कार्यक्रमांमध्ये उपस्थिती असावी अशी त्यांची खूप इच्छा होती, परंतु नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही. त्यामुळे त्यांच्या आई वडील यांच्या निधनाचे दुःख त्यांच्या मनामध्ये कायम घर करून राहील. सदरील कार्यक्रमासाठी सर्वांनी विशेष सहकार्य केले. त्यांचा सर्व लेखाजोखा
व्हिडिओ शूटिंग, डॉक्युमेंटरी अर्थात जीवनपट तयार करण्यासाठी श्री उमेश शिंदे यांनी खूप मोलाचा वाटा उचलला. त्याबद्दल उमेश शिंदे आणि सदरील काळातील ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार आणि ऋण व्यक्त करतो. शेवटी त्यांच्यासाठी एकच म्हणेल, गे माय भू तुझे मी फेडी न पांग सारे. पुढचे शब्द मी बोलू शकत नाही. आज त्या मात्या पित्याच्या चरणी नतमस्तक होतो, थांबतो. माऊली की जय. आज हा प्रवास एका टप्प्यावर येऊन थांबतोय. पण अण्णांनी पेटवलेली ज्योत कधीच विझणारी नाही. ज्या हातांनी हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलं, ज्या शब्दांनी अनेकांना उभं राहायला शिकवलं, ज्या मायेने त्यांनी प्रत्येकाला आपलंसं केलं, त्या सर्व आठवणी आज डोळ्यातून ओघळतायत. पुन्हा एकदा कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या शब्दात आपल्या अण्णांच्या मनात काय सुरू आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तुमचं प्रेम स्मरून इथून जाताना, तुमच्या मायेत चिंब भिजून न्हाताना मन असं भरून येतं. मन असं भरून येतं, डोळ्यातून झरून येतं. कारण डोळ्यात जेव्हा आसू असतात तेव्हाच माणसं असतात. इतकं दिलत तुम्ही मला. खरंच सांगतो, माणूस केलं तुम्ही मला. अण्णा, तुमचा प्रवास फक्त शिक्षक म्हणून नाही तर एक उत्तम माणूस म्हणून नेहमीच आमच्यासाठी आदर्श राहील. तुम्ही दिलेलं प्रेम, तुम्ही रुजवलेली मूल्य आणि तुम्ही घडवलेली माणसं हीच तुमची खरी कमाई आहे. आज सेवानिवृत्ती असली तरी तुमचं कार्य इथेच संपत नाही, तर एका नव्या पर्वाची सुरुवात होते. तुमच्या पुढच्या सामाजिक कार्यासाठी आमच्याकडून मनापासून शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा आणि आभारी आहोत त्या प्रत्येक क्षणासाठी जो तुम्ही आम्हाला दिला. मनापासून शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद.